माझ्या आदित्यचा साखरपुडा निर्विघ्न पार पाडलास. देवी, तुझे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू दे. अनुष्का, देवी समोर दिवा ना. आदित्य, आज मी खरंच खूप खुश आहे. आता तुमच्या लग्नाच्या तयारीला लागायला हवं. आणि प्रीतम, तुझ्या लग्नाच्या वेळेला आदित्य तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. आता तुझी वेळ आहे. त्याचं सगळं लग्न व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी तुझी. होय. थँक्यू. या आमचे आशीर्वाद घ्या, आम्ही पण ज्येष्ठ आहोत. हो सखीरा. अनुष्का, मी तुला आत्ताच सांगते, हे बघ, नात्याने जरी मी तुझी सासू असले ना, तरी माझं वय नाहीये सासू व्हायचं. आणि मी मॉडर्न सासू आहे असं समज. त्यामुळे सासूबाई आणि काय असतं, हा आंटी, असलं काहीही मला म्हणायचं नाही. तू एक काम करा, तू ना मला दामिनी म्हणूनच बोलव. मला तुझी मैत्रीण समज. नाही दामिनी, तू खूप मॉडर्न आहेस ग. नाही सगळेच तुझ्यासारखे असतात असं नाही. आणि त्यात अनुष्का तर खूप साधी सिंपल मुलगी आहे. प्लीज तिला तुझ्यासारखं बनवू नकोस. पारू, अशी समोर ये ना. तुझ्या बेस्ट फ्रेंडचा साखरपुडा झाला ना, त्याला शुभेच्छा नाही देणार? अभिनंदन. जोडी छान आहे तुमची. किती गोड आहे पारू. मला माझ्या बहिणीसारखीच वाटते. आणि हो मॅम, आपण आता पारूच्या लग्नाचं बघायला हवं. मी तर म्हणते आमच्या लग्नामध्येच. हो, आहे माझे डोकं. पारूसाठी पण मी लवकरच मुलगा बघायला लागणार आहे. पण आधी तुमचं लग्न. तुमच्या लग्नाच्या गडबडीत उगाच मला पारूच्या लग्नाची घाई नाही करायची. बाई, त्या अनुष्काच्या आधी या किर्लोस्करांची सून मी आहे. माझ्याकडे साधा एक असं छानसा दागिना नाहीये की जो घालून मी मिरवेन. त्या अनुष्काला बघा, तिला किती छान छान दागिने आणि साड्या मिळाल्या गिफ्ट म्हणून साखरपुड्यात. मला नाही दिलं कधी. एक काम करू का, मी वहिनींकडे जाते आणि वहिनींना सांगते की मला दागिने द्या. देतील का त्या? नाही देणार. उलट मलाच म्हणतील, दामिनी, तुला काय गरज आहे या सगळ्याची? तू कुठे बाहेर मिरवायला जाणार आहेस? दागिना नाही माझ्याकडे. वाव, छान आहे. पण तुझा असेल ना. मला 2 मिनिटांसाठी वाटलं माझ्यासाठीच आणलाय. तुमच्यासाठीच आणलाय. काय? तुम्हाला साखरपुड्यात आवडलं होतं ना, हे तुमचंच आहे. माझ्याकडून गिफ्ट तुम्हाला. काय? हा हार माझा आहे. माझ्यासाठी गिफ्ट तू आणलायस का? मी तुम्हाला गिफ्ट नाही देऊ शकत का? नाही, असं कसं? आणू शकतेस ना. पण कशाला ग? राहू दे, नको. हा, कशाला नको. दामिनी मॅम, आपण आता मैत्रिणी आहोत आणि आपल्या मैत्रीची सुरुवात म्हणून माझ्याकडून हे पहिलं गिफ्ट. अनुष्का, हे नक्की माझ्यासाठी आहे? हो, हा हार आजपासून तुमचाच. आत्तापासूनच तुमचा. शपथ, अनुष्का चांगली आहे सगळं. नाहीतर ती दिशा होती, ती पण मला बेस्ट फ्रेंडच म्हणायची. त्याच्यासाठी काय काय केलंय मी सांगू तुला. ती ना अशी सतत काहीतरी गोंधळ घालून ठेवायची.
आणि तिला एकदा समजलं ना की आपल्या अंगलट येते मजा ढकलायची. मी सतत बहिणींसमोर तोंडावर पडायचे. पण जाऊ दे, तिला तिच्या पापांची शिक्षा मिळाली. आता गेली जेलमध्ये, बसली असेल तिकडे सडत. दामिनी मॅम, सगळी माणसं सारखी नसतात ना. अभी मिला है थोड़ा दिल को सुकून, अब तबीयत से तेरा दीदार करेंगे. वा, किती दिवसांनी ऐकली तुझी शायरी. सारखी धावपळ धावपळ चालली होती तिच्यात. पण एक बरं झालं, खांद्यावरची एक मोठी जबाबदारी उतरली असं वाटायला लागले. म्हणजे दोन्ही मुलांना सुयोग्य जोडीदार मिळाले. आता आपण सयादादाकडे गावी जाऊन राहायला मोकळे. चला. अरे काय लगेच घाई लागलीये तुला? काय आता? अरे आता तर साखरपुडा झालाय, मग त्याच्यानंतर लग्नाचा मुहूर्त नको का काढायला? मग त्यानंतर लग्नाची तयारी, मग लग्न, मग त्या दोघांच्या संसाराची घडी बसवायला हवी, ऑफिसचं रुटीन लावून घ्यायला हवं. ही सगळी कामं झाली की आपण गावाला जायला मोकळे. आपले लिस्ट वाढतच चालले की, म्हणजे इतके काय आपण गावी जाणार नाही. अरे वेळ येऊ दे, नक्की जाऊ. ऐकल्या, मला सांग, तू आपल्या गुरुजींना साखरपुड्याला बोलवलं नाहीस का? आदित्यचं लग्न गरीब घरातल्या मुलीशी होईल